श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचे अद्भुत महत्त्व, तिच्या मागील पौराणिक कथा, भगवान श्री विष्णू योगनिद्रेत का जातात, पंढरपूरची वारी इतकी पवित्र का मानली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने कोणते आध्यात्मिक लाभ मिळतात. ही कथा केवळ एक धार्मिक आख्यायिका नाही, तर श्रद्धा, भक्ती, संयम आणि परमेश्वरावरील अखंड विश्वास यांचा संदेश देणारे आहे. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग श्री स्वामी समर्थांचा आणि पांडुरंग विठ्ठलाचा जयघोष करत आजच्या पवित्र कथेची आपण सुरुवात करूया. बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. आषाढी एकादशीची संपूर्ण कथा भाग 1. आषाढी एकादशी हा दिवस प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात जपलेला श्रद्धेचा, भक्तीचा आणि परम आनंदाचा दिवस. या दिवशी लाखो भाविक अनेक दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूरला पोहोचतात आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, आषाढी एकादशी इतकी पवित्र का मानली जाते? या दिवसापासून चतुर्मासाची सुरुवात का होते? भगवान श्री विष्णू या दिवशी योगनिद्रेत का जातात? पंढरपूरच्या मागचे खरे आध्यात्मिक रहस्य काय? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, हिंदू धर्मात वर्षभर 24 एकादशी येतात, परंतु त्यामध्ये आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला अत्यंत विशेष स्थान आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी, महा एकादशी किंवा आषाढी एकादशी असेही म्हटले जाते. अशी श्रद्धा आहे की या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत जातात. पुढील 4 महिने म्हणजे चतुर्मासभर ते योगनिद्रेत राहतात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला जागृत होतात. त्या दिवसाला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. चतुर्मास हा केवळ धार्मिक काळ नाही, तर आत्मचिंतन, संयम, साधना आणि भक्तीचा कालखंड आहे. या काळात अनेक जण व्रत, जप, दान, वाचन आणि सत्संग करतात. आता जाणून घेऊया या दिवसाची पौराणिक कथा. 8 वर्षापूर्वी सत्ययुगात एक धर्मप्रिय राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात सर्वत्र सुख, शांती आणि समृद्धी होती. लोक धर्माचे पालन करत होते, देवपूजा करत होते आणि एकमेकांशी प्रेमाने वागत होते. परंतु काळाच्या ओघात एक भयंकर संकट आले. अचानक पाऊस पडणे बंद झाले, नद्या आटल्या, तलाव कोरडे पडले, शेती वाळून गेली, जनावरे उपाशी राहू लागली. लोकांच्या घरात अन्नाचा एक दाणाही उरला नाही. संपूर्ण राज्यात हाहाकार माजला. राजाला आपल्या प्रजेचे दुःख पाहवत नव्हते. त्याने अनेक यज्ञ केले, देवतांची पूजा केली, पण परिस्थिती काहीच बदलत नव्हती. शेवटी राजाने जंगलात जाऊन महान ऋषींना सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवसांचा कठीण प्रवास करून तो एका महान तपस्वी ऋषीच्या आश्रमात पोहोचला. राजाने विनम्रपणे नमस्कार करून विचारले, गुरुदेव, माझ्या राज्यात इतका भयंकर दुष्काळ का पडला आहे? माझी प्रजा उपाशी आहे. कृपया मला असा उपाय सांगा ज्यामुळे सर्वांचे दुःख दूर होईल. ऋषींनी ध्यान करून दिव्य दृष्टीने सर्व परिस्थिती पाहिली. थोडा वेळ शांत राहिल्यानंतर त्यांनी राजाला सांगितले, राजन, प्रत्येक संकटामागे काही ना काही कारण असू शकते, पण प्रत्येक संकटावर उपायही असतो. जर तू आणि तुझी संपूर्ण प्रजा श्रद्धेने आषाढ शुक्ल एकादशीचे व्रत कराल, भगवान श्री विष्णूचे नामस्मरण कराल, रात्रभर जागरण करून भजन कीर्तन कराल, तर श्रीहरी नक्की प्रसन्न होतील. राजाच्या डोळ्यात आशेचा किरण दिसू लागला. तो आनंदाने आपल्या राज्यात परतला आणि संपूर्ण प्रजेला आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. सर्वांनी एकत्र संकल्प केला आणि श्रद्धेने व्रत करू लागले. श्री विष्णूंचे नामस्मरण करू लागले आणि भक्तिभावाने प्रार्थनाही करू लागले. याच क्षणापासून त्या राज्याचे नशीब बदलू लागले. पुढे काय झाले? भगवान श्री विष्णूंनी त्या भक्ताची प्रार्थना ऐकली का? राज्यावरील संकट दूर झाले का? हे आपण पुढील भागात जाणून घेऊया. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल
तर विठ्ठल विठ्ठल असा नामजप कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पुढील भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद.